जय शिवराय मित्रांनो, अनुदान अतिवृष्टी याच्याविषयी एक महत्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल नोव्हेंबर व डिसेंबर 2023 याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं व त्या पिकाचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून रक्कम देखील घोषित केली होती. याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल अनुदान केवायसी करणे अत्यंत गरजेचं होतं. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ही आपली केवायसी पूर्ण केली व ज्या शेतकऱ्यांनी याची केवायसी पूर्ण केली तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही अनुदानाची रक्कम असेल ती वर्ग करण्यात आली, अर्थात त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत. आणि याच्यामध्ये याची प्रोसेस म्हणजे कशी आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही जो दिलेला डाटा तुमचा आधार कार्ड बँक पासबुक असेल हे तलाट्याकडे जमा करावे व तलाट्याकडे जमा केल्याच्या नंतर त्याच्यानंतर तलाट्याच्या माध्यमातून ती यादी व्यवस्थित करून तहसीलला पाठवणे. ही यादी तहसीलला पाठवल्याच्या नंतर प्रति शेतकऱ्याला प्रतिवर्षी एक विके नंबर मिळतो. अर्थातच तुमचं जे काही अनुदानाची केवायसी करायची असेल त्याच्यासाठी लागणारा महत्वपूर्ण नंबर तो म्हणजे विके नंबर. तो वर्षामधून फक्त एकदा जनरेट होतो आणि फक्त एका शेतकऱ्यासाठी होतो. तो नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेला तुम्हाला तिथून तुम्हाला केवायसी करून घ्यायची. ही केवायसी केल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत तुमच्या खात्यावर ते अनुदानाचं रक्कम हे म्हणजे मिळतं. याच्यामध्ये असे बरेच काही शेतकरी आहेत की महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांचे या विकी लिस्ट त्यांचं आले नाही किंवा यादीमध्ये त्यांचे नाव आलेले नाही. नेमकं आता याचं नाव यादीमध्ये का आलं नाही याचं कारण असं आहे की त्या शेतकऱ्यांच्या आधारमध्ये काही त्रुटी असतील किंवा नावामध्ये काय बदल असेल किंवा पासबुकामध्ये काय बदल असेल तर अशा त्रुट्यामध्ये जे काही शेतकरी राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या नाव त्रुटीच्या यादीमध्ये आहेत. लवकरच ही यादी शासनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल. ही यादी आल्याच्या नंतर तशा प्रकारे तुम्ही तुमची केवायसी करू शकता व तुमचे अनुदान मिळू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत अशा पण शेतकऱ्यांचे काही अडचण आहेत. आता नेमकं हे अनुदान तुमचं कसं जमा होतं, याच्यामध्ये डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधार बेस नुसार तुमच्या खात्यावर पैसे जाणार. जर तुम्ही पाहिलं असेल केवायसी करताना तुमचा अकाउंट नंबर एक दिलेला आहे व तुमच्या खात्यामध्ये पैसे दुसऱ्या खात्यामध्ये जमा झाले म्हणजे अकाउंट नंबर या ठिकाणी बदल झालेले म्हणजे तुमच्या आधारला जो लिंक खाते नंबर आहे तर त्याच खात्यावर पैसे दिलेले आहेत. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं खातं केवायसी करताना पीडीसी बँकेचं असेल तर त्या शेतकऱ्याचं अनुदान हे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये गेलेले आहे. असे पण उदाहरण तुम्ही पाहिले असाल. आता नेमकं हे पैसे तुमचे कुठे गेले हे कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला एक शासनाच्या माध्यमातून एक वेबसाईट दिलेली आहे. ती वेबसाईटची लिंक मी खाली तुम्हाला बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या बॉक्सवर जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो काही विकी लिस्ट नंबर टाकून तुमच्या पावतीवर दिलेला असतो तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा व नेमकं तुमचं जे काही अनुदानाची रक्कम आहे ती कोणत्या खात्यामध्ये जमा झाली व कोणत्या दिवशी जमा झाली ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. यासाठी तुम्हाला तहसील किंवा तलाठी ऑफिस व कुठल्याही ऑनलाईन सेंटरच्या ठिकाणी जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्यास होतं ती माहिती मोबाईल बघू शकता. तर मित्रांनो, हे होतं महत्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.